नमस्कार मित्रांनो, आज मी VNP अकॅडमीमध्ये तुमचे स्वागत करते आणि आजचा पहिला प्रश्न पाहू. भारताच्या संविधानातील कोणते कलम अनुसूचित जातीच्या शैक्षणिक व आर्थिक हितसंबंधाच्या संरक्षणाशी संबंधित आहे? ऑप्शन नंबर बी याचे उत्तर आहे कलम 46. आणि आजचा दुसरा प्रश्न पाहूया. दुसरा प्रश्न आहे, महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभागाचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आदिवासींचा सर्वांगीण विकास. ऑप्शन नंबर बी. आजचा तिसरा प्रश्न पाहू. प्रश्न क्रमांक 3, महाराष्ट्रातील आदिवासी विकास विभाग कोणत्या मंत्रालयाच्या आधिपत्याखाली कार्य करतो? तर याचे उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, आदिवासी विकास विभाग. प्रश्न क्रमांक 4. काय म्हणते? पेसा कायदा कोणत्या वर्षी लागू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, 1996. पेसा कायदा हा 1996 मध्ये लागू झाला आहे. आणि आता पुढचा प्रश्न आहे प्रश्न क्रमांक 5. वन हक्क कायदा फॉरेस्ट राईट्स ॲक्ट कोणत्या वर्षी लागू झाला? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, 2006 मध्ये. फॉरेस्ट कायदा 2006 मध्ये लागू झाला. आता पाहू दुसरा प्रश्न. प्रश्न क्रमांक 6, महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या असलेला विभाग कोणता? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, नाशिक. नाशिक विभागामध्ये आदिवासी लोकसंख्या सर्वात जास्त आहे महाराष्ट्रामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघू. प्रश्न क्रमांक 7, एकलव्य मॉडेल निवासी शाळा EMRS कोणासाठी आहे? तर याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर बी, अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांसाठी. नेक्स्ट प्रश्न. प्रश्न क्रमांक 8, महाराष्ट्रातील आदिम जमातीपैकी कोणती जमात आहे? तर याचे योग्य उत्तर आहे कातकरी. ऑप्शन नंबर बी, कातकरी. महाराष्ट्रातील आदिम जमात कातकरी आहे. प्रश्न क्रमांक 9, अनुसूचित जमातीची यादी जाहीर करण्याचा अधिकार कोणाला आहे? याचे योग्य उत्तर आहे ऑप्शन नंबर सी, राष्ट्रपती यांना अनुसूचित जातीची यादी तयार करण्याचा अधिकार आहे. नेक्स्ट क्वेश्चन पाहूया. प्रश्न क्रमांक 10 काय म्हणते? आदिवासी उपाययोजना ट्रायबल सब प्लॅनचे मुख्य उद्दिष्ट काय आहे? आदिवासी भागांचा सर्वांगीण विकास करणे याचे मुख्य उद्दिष्ट आहे. तर आजचे 10 प्रश्न संपले आहेत. चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक